तिकडे नवी मुंबईतल्या ऐरोली, वाशी, खारघरमध्ये सुद्धा रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला। यामुळे नवी मुंबईतल्या खारघर भागातल्या रस्त्यावरती पाणीच पाणी पाहायला मिळतंय। मागील 4 ते 5 तासांपासून सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे सायन पनवेल मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय आणि याचाच परिणाम कळंबोली, नेरूळ, वाशी भागातील रस्ते वाहतुकीवरती झालाय आणि इथली वाहतूक आता धीम्या गतीने सुरू आहे आणि त्यामुळेच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। नवी मुंबईमधल्या कळंबोली सर्कल येथून पावसाचा आणि पावसामुळे झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। नवी मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच पाऊस मोठ्या प्रमाणात आहे। रात्रभर हा पाऊस पडत होता। नवी मुंबईतील सीबीडी असेल, ऐरोली असेल, कळंबोली असेल, पनवेल असेल या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त होतं। आपण आता पाहतो की कळंबोलीला आहोत, कळंबोली सर्कलला आहे। या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डे पडल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे। हा जो मार्ग आहे सायन पनवेलचा मार्ग आहे। पण पाहतो की गेली 4-5 दिवस झालं सतत पाऊस पडत असल्यामुळे जो सायन पनवेल मार्गावरती खड्डेसुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। रात्रभर जरी हा पाऊस पडत असला तरी सकाळी 7-8 नंतर मात्र पावसाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे। संततधार हा पाऊस पडतोय, जातोय, थोड्या वेळाने येतोय, त्यामुळे सतत हा पाऊस पडत नसला तरी रात्री मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता। आता सकाळपासून पावसाने उघडीप दिलेली आहे, त्यामुळे चाकरमाने आहेत ते सकाळी कामाला जाताना त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे, कारण पावसाचं प्रमाण हे सकाळी 7-8 वाजल्यापासून कमी झालेलं आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।